गुरुनाथ, तुमचं शूट आटोपलंय ना? हो, मला सांगितलंच पॅकअप. गुड. आपल्या ॲग्रीमेंटमध्ये ठरल्याप्रमाणे हा तुमचा चेक. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात, आमच्या जाहिरातीमध्ये सामील झालात, त्याबद्दल राधिका मसालेच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानतो. अरे वा पानवलकर, काम संपले हातात चेक. क्या बात आहे. एवढंच नाही सुभेदार, आपल्यामध्ये ठरल्याप्रमाणे तुमच्या कॉन्ट्रॅक्टची कॉपी सुद्धा ऑलरेडी तुम्हाला मेल झालेली आहे. याला म्हणतात प्रोफेशनलिझम. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आयुष्यभर मी असंच प्रोफेशनली काम केलंय. सो थँक्यू सो मच. मलाही काम करून मजा आली. बरं, चेक जरा नीट तपासून घ्या. पाहिलं ना, बरोबर आहे अमाऊंट. नाही, अमाऊंट बरोबर आहे, पण चेकवरती सही कुठे आहे? हा काय प्रकार आहे? काय मस्करी चालवली का माझी? मस्करी अजिबात नाहीये. तुम्हाला फक्त वास्तवाची जाणीव करून द्यायची होती. आजचा हा दिवस आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. काय नौटंकी चालली ही? जी कंपनी बंद करण्यासाठी तुम्ही इतके दिवस धडपड करत होतात, हाच त्याच कंपनीच्या ऍडसाठी तुम्ही काम केलेत. म्हणून हा दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि या चेकवर तुमच्या डोळ्यासमोर सही करताना आम्हाला विशेष आनंद होणार आहे. ते करते सही. तू करणार आहेस? हो. हो, घ्या घ्या गुरुनाथ, घ्या. तुमच्या आजच्या कष्टाचा चेक आहे, घ्या. वा, पण इतके दिवस जे काय शूटिंग आपण म्हणत होतो ते झालं बाबा फायनली. हो, शूटिंग संपेपर्यंत माझ्या मनात धाकधूक होती. कसं होतंय, काय होतंय, पण सगळं झालं व्यवस्थित. पण तुम्हाला एक सांगू का, माझा खरं तर विरोध होता गुरुनाथना या ऍड मध्ये घेण्यासाठी. पण गुरुनाथना या ऍड मध्ये घेणं ही सगळ्यात भारी कल्पना होती. थँक्यू सौमित्र, तुला हे वेळेवरती सुचलं म्हणून. मला काय सुचलं, पुढे तुला जे सुचलं ते जास्त भारी होतं ना. म्हणजे गुरुला आज जे काय वाटतंय तो हिरो बनून गेलाय तसं नाहीये. ऍड जेव्हा दिसणार आहे तेव्हा माकड होणार आहे त्याचं. काय नाही. बट ना, मी क्युरिओसिटी म्हणून विचारू का मॅम, ते जे आपण ते मॅजिकल शूट केलंय ते कसं दिसणार आहे नंतर? सांगते. मला तर कधी एकदा ही ऍड बघते असं झालंय. पण साधारण कधी दिसणार आहे ती? अरे मी जाता जाता डिरेक्टर सरांशी बोललो, ते म्हणाले 1-2-3 दिवसात एडिट होईल म्हणून. वा, म्हणजे लगेच टेलिव्हिजनवर पण दिसणार ना ताबडतोब? एक्झॅक्टली. आणि त्यानंतर आपली शनाया रातोरात स्टार होणार. हो, खरंय. वा शनाया, मानला तुला. किती सराईतपणे काम केलं. रॉकस्टार आहे, रॉकस्टार. हा, सौमित्र, तुला ते शनायाशी महत्वाचं बोलायचं होतं ना, ते बोलून घे ना. नाही म्हणजे आम्हालाही जरा बोलायचंय. हा, बाहेर जाऊन बोलून घ्या. हा, हो, ते बोलायचंय. बोलतो. तुझी कॉफी झाली पिऊन? चल, मला एक सांगायचंय तुला. ये पटकन आहे. काय नाही ग, ते जरा आपले डॅडी आहेत ना, माझे डॅडी यशवंत सर, त्यांचं काय झालं. गुरु,
किती वेळ कधीची वाट बघते मी. तू एअरपोर्टला पोहोचल्याचा मेसेज टाकलास तेव्हापासून आय एम लिटरली वेटिंग फॉर यू. काय एवढा वेळ का लागला? अरे ट्रॅफिक, अजून काय, इतका ट्रॅफिक लागला ना, मला तर असं झालं होतं कधी एकदा घरी पोहोचतोय. हाऊ वाज युअर डे? मस्ट बी हेक्टिक राईट? हो आय नो, पण झालं सगळं छान झालं. ट्रिप कशी झाली नागपूरची? छान छान मस्त. ओके ग्रेट. वेळेत पोहोचलास ना ओपन हाऊसला? ओपन हाऊसला पोहोचलो ना, वेळेत पोहोचलो. आणि ऍक्च्युली हे पण म्हणजे अथर्वच्या टीचर्सला पण भेटलो, ते बोलणं पण झालं, मीटिंग पण झाली आणि इनफॅक्ट त्याच्या प्रोग्रेस बद्दल पण बरंच डिस्कशन झालं सगळं. सुपर. घरी जायला वेळ मिळाला की नाही? अरे ऑफकोर्स, बाबांना जाऊन भेटून आलो ना मी. बाबांना जर कळलं असतं ना की मी शाळेतून डायरेक्ट मुंबईला गेलोय तर मला घरात तरी घेतलं असतं का त्यांनी परत. सो मी त्यांना भेटलो, काही नातेवाईक होते त्यांनाही भेटलो आणि मित्रमंडळी आली होती आणि एवढं सगळं करून माझ्या मायाला भेटायला बॅक टू पविलियन. क्या बात है. म्हणजे वेळ आणि कमिटमेंटच्या बाबतीत इतका परफेक्ट आहेस ना तू, म्हणून आय एम इम्प्रेस्ड विथ यू अँड आय एम इन लव्ह विथ यू. ओके, आय लव्ह यू टू. चल फ्रेश होऊन ये जा, लगेच रोमॅन्टिक होतोयस. तर काय फ्रेश व्हायचंय माया, तुला पाहिल्यावर झालो ना फ्रेश, आता अजून किती फ्रेश हो. झालं, फिल्मी डायलॉग्स वगैरे झाले सुरू. जा, नाटक करू नको. मला बोलायचं जरा तुझ्याशी, जा ना. काय बोलायचंय? गुरु प्लीज ये, मला बरंच बोलायचं. मला जरा एक मिनिट, ओके शांत हो. काय बोलायचंय, काय महत्वाचं काय झालंय? अरे मला तुला आलेला टेन्शन द्यायचं नाहीये, बट यशवंत सरांचा कॉल येऊन गेला. आणि यशवंत सरांचं काय म्हणाले? म्हणजे आय डोंट नो, ते खूप वियर्ड साऊंड करत होते. मी आज सुट्टी टाकली ना आणि मी प्रॉपर मेल टाकला होता त्याचा, सम इम्पॉर्टंट वर्क, अर्जंट वर्क असं करून. सो त्यांचं असं म्हणणं होतं की घरीच आहेस तर मग सुट्टी का टाकलीस, असं काय काम होतं वगैरे बरंच काही काही विचारत होते मला. पण तू दिलीस ना उत्तर त्याला? नाही, आय कुड नॉट से एनिथिंग. कारण अरे म्हणजे त्यांचा टोन ना मला खूप वियर्ड वाटला आणि आय फेल्ट की त्यांना ना काहीतरी कन्फर्म करायचं होतं, त्यासाठी त्यांनी कॉल केला होता, म्हणून मी नाही बोलले काही. माया एक मिनिट, तू जरा जास्त टेन्शन घेतेस. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, यशवंत सर हे भयंकर प्रॅक्टिकल आहेत. ओके, ते असल्या चिल्लर गोष्टींचा विचार नाही करणार आणि त्यांना जर काही वाटलंच ना तर ते तुला डायरेक्टली विचारतील ना, असं आडून कशाला वागतील. स्टील मला वाटलं की त्यांना गैरसमज तर झाला नसेल ना माझ्या बाबतीत. काही झालेलं नाहीये, तू उगीच टेन्शन घेतेस. एवढंच बोलायचं होतं. तू पण ना, हे बघ केवढा घाम आलाय तुला, मलाही टेन्शन दिलं उगीच. बरं चल, मी पटकन आवरतो, फ्रेश होतो, माझ्याकडे मस्त कॉफी करणं माया. क्या I'll keep it ready for you, जादू. ओए लटोरी, क्या हो गया यार, ऐसे क्यों मुंह लटका के बैठी हो तू? मला अगं कधीपासून बघतोय असा काय चेहरा करून बसले तर ठग अक्षरासारखा? काय झालंय, काय प्रॉब्लेम असेल तर सांग. चल, कधी कधी ना तुझा चेहरा बघून ना असं तुला समजावं असं नाही वाटत. एक अशी कानफाटात मारायची, अशी बसली की बोलायला लागशील तू. गप ना, टेन्शन मध्ये आहे ना मी. काय सांगतेस, अशा टेन्शन मध्ये आल्यावर तू असा चेहरा करतेस? मला आत्ता कळलं ग. मगातपासून तेच विचारतोय ना मी तुला, काय टेन्शन आहे, बोल ना. श्रुतीचा फोन आला होता आणि काय वेळ का लाजायची? अगं लाजत नाहीये मी. कपोज तुझे गाल गोळा झाले पाहिलं मी. अगं नाही, मी ते म्हणायला जात होतो. परत म्हणजे मगाशी मला आला होता फोन, परत तुला आला असं म्हणायचं होतं मला. काय म्हणाली काय? पण शो रिजेक्ट केला. काय सिरियसली? हे काय म्हणजे, हे काय घडलं, कधी घडलं? ती तिच्या सिनियरशी बोलली आणि ते म्हणाले की ती साधा फोन उचलत नाही म्हटल्यावर ती बाकी पण काही करणार नाही. शोनी शनाय रडू नको. ही तू सिरियसली तू रडतेस काय? अगं अरे रडू नको ना तू, शांत हो प्लीज, शांत हो, रडू नको. हे बघ, तू हा शो सिरियसली घ्यावास ना, म्हणून ते असं बोलतायत. मला नाही वाटत ते काढून वगैरे टाकतील तुला. मेसेज पण आला होता की तुला नाही जमणार आहे 2-2 कामं, आम्ही दुसरी मुलगी बघतो. अरे कोण दुसरी मुलगी? तू सोडून कोणी मिळणार आहे का त्यांना? बघ, बिंदू राणी तूच आहेस, अशी कशी दुसरी मुलगी मिळेल? असं काही होणार नाहीये, तू टेन्शन नको घेऊ. तू रडायची थांब, आधी रडायची थांब. हे बघ, तू चिडवणार नसशील तर मी एक गोष्ट तुझ्यासाठी करू शकतो. परत झालं. अगं आता मी म्हणायला जाणार होतो. रोनिल माझा मित्र आहे ना तिथे, त्याच्याशी बोलून बघतो ना मी. मोठ्या पोझिशनला आहे तो. रोनिलशी बोलतो, श्रुतीशी बोलतो, मी बोलून बघतो ना. काहीतरी कर, माणूस हवाय. हो शनाया, हा शो कोणी नाही घेणार आहे तुझ्याकडून. असं कसं कोणी? हे बघ ऐक, हे बघ, मला एक सांग, ही गोष्ट तुला मनापासून करायची आहे की नाही? करायची आहे ना. मग जी गोष्ट तुला मनापासून करायची ती गोष्ट तुझ्यापासून कोणीही हिरावून घेणार नाहीये, कळलं का? हा, आता रडायची थांब, असं काही होणार नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि
झालं? प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम झाला. तू आत्ता रडता रडता मिठी मारलीस ना मला, ती श्रेयसने बघितली. मग ठीक आहे, बघू दे ना त्याला, त्यात काय एवढं. तू कधीपासून असा विचार करायला लागला? अगं तुला नाही कळणार. तू गैरसमज झाला असणार आहे आता त्याचा. कसला गैरसमज? अगं तो मी तुला सगळं नंतर सांगतो. मी त्याला भेटून येतो पटकन. नाही, मी जाड असणार त्याला भेटायला जाणार आहे का? अगं नाही, तसं नाही. प्लीज यार, आधी माझ्यातला आणि श्रुतीतला गैरसमज दूर कर ना. आपण भेटूया ना तिला. हर्षण्या, असं काय करतेस तू? प्रॉमिस. हा, उद्या मी स्वतः येतो तुझ्या बरोबर. आपण बोलूया, नीट बोलूया, काही टेन्शन नको घेऊ. ओके? तूच आहेस गप बिंदू राणी, कोणी नाही घेणार तुझ्यापासून. ओके? हस आता, रडू नको. चल हस, छान हस. चल चल. सर, आम्ही तुम्हाला घरी सोडतो. नाही, अजिबात नको. अरे सर, एकटेच जाताय तुम्ही, त्यापेक्षा आम्ही सोडतो ना. अरे माझी काळजी नका करू तुम्ही. आज जरा मी बऱ्यापैकी खुश आहे, तर असं ठरवलं की घरी रमत गमत जाईल. रमत गमत म्हणजे ते भाज्या वगैरे घेऊन जायच्या असतील ना, सांसारिक जबाबदाऱ्या. आता रात्रीच्या असतात का जबाबदाऱ्या? चल थांब जरा, मला काम आहे श्रेयसकडे. श्रेयस जरा इकडे. हे श्रेयस भाई, हे बघ, आता तू जे काही बाहेर बघितलंस ना, त्यामुळे तुझा काहीतरी गैरसमज होण्याची शक्यता आहे. म्हणजे शनाया आणि मी बोलत असताना ती जरा एका कारणामुळे इमोशनल झाली, आणि इमोशनल होऊन तिने मला मिठी मारली. म्हणजे आपण आधारासाठी मिठी मारतो ना, तशी होती. हा, मी विचारलं का? नाही. मग हे सगळं मला का सांगतोयस? तुझा स्वभाव मला माहितीये ना. तू असा एखाद्या गोष्टीचा खूप विचार करत बसतोस, मग तू डोक्यातल्या डोक्यात काही गोष्टी ठरवून मोकळा होतोस. म्हणून मग मला काळजी वाटते तुझी. म्हणून काळजी वाटते तुला? काळजी तर मला वाटते रे सौमित्र, राधिका वहिनीची. राधाचा काय संबंध इथे? काय, ती बाई ना इतरांसाठी खूप करते रे, कायम झटल्यात इतरांसाठी. त्यांच्याच नशिबी का का तुम्ही का वागता त्यांच्याशी असं? ए बाबा, तू कुठे चाललायस? काय, कसली फसवणूक? काही नाही, एवढं काही झालेलं नाहीये. हा, म्हणजे तू काय मला आणि गुरुला एका पारड्यात टाकतोस का? काही अरे बाबा, शनाया माझी फक्त मैत्रीण आहे, काही नाही आमच्यात असं. हे तू म्हणतोयस ना, आणि तू म्हणतोयस म्हटल्यानंतर राधिका वहिनी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवणारच. श्रेयस, तुला खरंच वाटतंय माझा आणि शनायाचा अफेअर वगैरे चालू आहे? ऐक ना, जाऊ दे हा विषय. हे बघ, आपल्याला, मला तरी उशीर होतोय, मी निघतो. चल. हे बाबा ऐक ना. गुरु, हा, तुझ्या कॉफी मध्ये शुगर टाकत नाहीये मी. तू उगाच नंतर नाटक करशील म्हणून आता सांगायला आले. ओके? अरे यार माया, का म्हणजे काय, तुझं डाएट सुरू होतंय आतापासून. सो प्लीज, कॉफी विदाउट शुगर, दॅट्स व्हॉट यू आर गोइंग टू हॅव. बोल. माया, काय यार असं बघ, थोडी तरी टाक ना साखर. मला ती सवय नाही ग विदाऊट शुगर. थोडी तरी? सिरियसली, डाएट सुरू नाही झालं की तुमचे चीट डे सुरू होतात ना? ठीक आहे, म्हणजे मी आजचा दिवस ऍडजस्ट करते, बट उद्यापासून मी काही ऐकणार नाहीये. बोला, ती ऍग्री? हा, उद्यापासून करतो ना ट्राय मी. गुड. ऐक ना, पेनड्राईव्ह कुठे आहे? कुठला पेनड्राईव्ह? अरे तो आपल्या शूटचे सगळे डॉक्युमेंट्स होते ना, त्यामध्ये कॉस्ट्युम्स, लोकेशन्स, हे सगळे डिटेल्स मी तुझ्याकडे दिलं होतं लास्ट टाइम. हा, तो आठवतोय, पण आता कुठे ठेवला ते नाही आठवते. मी एक काम करतो, बाहेर आलं की शोधून देतो तुला. ओके, ठीक आहे, टेक युअर टाइम, मी बघते. कुठे ठेवला आणि पेनड्राईव्ह? राधा, मगाचपासून मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करतोय की त्या श्रेयसचा परत एकदा गैरसमज झालाय. आता काय झालंय गैरसमज व्हायला?
काही नाही, मगाशी तुम्हाला म्हणालीस आपल्याला दोघांनाही जाणवलं शनाया काहीतरी डिस्टर्ब दिसते, म्हणून मी तिला घेऊन बाहेर आलो. तिला विचारलं काही प्रॉब्लेम आहे का, आणि अर्थात प्रॉब्लेम होता म्हणून ती तो सांगायला लागली. आणि हे बघ असं सांगता सांगता तिने आता तुला कशी मिठी मारली तशीच तिने मला मिठी मारली. आणि हे नेमकं त्या श्रेयसने बघितलं. मुळात कशाला बाहेर आलेला तेच कळत नाही मला. आणि ते बघितलं आणि आता त्याने मनातल्या मनात ठरवलं असणार काहीतरी शनाया आणि सौमित्रचं चालू आहे. काय माणूस आहे, काय स्वभाव आहे यार. अरे यार, इथे माझ्या करिअरची वाट लागणार, याला श्रेयसचं एवढं काय इम्पॉर्टंट आहे. हो ना, राधिकाचा काही प्रॉब्लेम नाही, तिचा नाहीये काही गैरसमज, आणि तिचा आहे विश्वास माझ्यावर. हो, आणि मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की श्रेयस तुला स्वभाव नाही माहित त्याचा. तो मनातल्या मनात गोष्टी ठरवतो यार. नाही करणार राधा, मी तुला सांगतो ना, या सिंगल माणसांना कधी नोकरी द्यायची नाही. मॅरिड लोकांना ठेव कामावर. हो ठीक आहे, मला कळलंय, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. आणि हे बघ सौमित्र, आता तुझं आणि माझं नातं समज आणि गैरसमजाच्या पलीकडचं आहे. झालं आता माझ्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो दूर करूया का आधी. तुझ्याबद्दल आता कोणाचा गैरसमज झाला. ह्या भोक्याचं ना काही खरं नाहीये. मी तुझ्यासोबत राहून हुशार होत चालले, हा माझ्यासोबत राहून मंद होत चाललाय. हो बरोबर आहे, वाणने पण गुण लागतो म्हणतात तसंच आहे. म्हणींमध्ये इन्सल्ट करू नका, मला म्हणी कळत नाहीत. तुला काहीच कळत नाही. अरे प्लीज मला कळेल असं बोला ना, काय चाललंय. आता सांग ना, तुझा प्रॉब्लेम आहे ना, तू सांग. आज मला अतरंगी रेडिओवरनं काढून टाकलंय ग. काय. त्यांना वाटतंय की मी अनप्रोफेशनल आहे. माया काय किती वेंदळेपणानं दूध तसंच तू. कुठे होतास. हे मी आंघोळीला होतो ना, आत्ता तर बोललो आपण. दिवसभर कुठे होतास. नागपूरला होतो. नागपूरला गेला होतास. हो, असं काय विचारतेस तू. कोणाबरोबर गेला होतास. कोणाबरोबर कशाला, मी एकटा गेलो होतो ना माया. एअर तिकीट दाखव. काय. आजच्या फ्लाईटचं तिकीट दाखव गुरु. माया काय होतंय. तुला ऐकू येत नाहीये का मी काय बोलते ते. तिकीट दाखव राईट नाव. माया काय झालं, एवढा वेळ आपण नीट बोलत होतो, अचानक अशी का बोलतेस तू. किती खोटं बोलणार आहेस अजून तू गुरु. अरे मी कशाला खोटं बोलू, मी दुनियेशी खोटं बोलेन माया, तुझ्याशी कशाला बोलू. अच्छा, नाही कळत आहे तुला. हे काय आहे मग. हे काय आहे गुरु. आय वॉन्ट अन आन्सर. हे काय आहे. हा राधिका मसाले कंपनीचा चेक आहे. इज इट. ते दिसतंय मला. ऑफकोर्स आय नीड अन एक्सप्लेनेशन, प्रॉपर एक्सप्लेनेशन फॉर दिस. हे काय आहे. माया हे तुला वाटतंय तसं नाहीये. नाही मग खरं काय ते सांग ना. हे बघ, तुझा ना फार मोठा गैरसमज होतोय. मग दूर कर माझा गैरसमज. गैरसमज होतोय ना, दूर कर मग. आतापर्यंत आपण जितक्या वेळा बोललो, आपल्या सगळ्या कॉन्व्हर्सेशन मधून मला फक्त इतकंच कळलंय की राधिका मसाले हॅज बीन बिगेस्ट रायवल फॉर यू. आणि तुझं आतापर्यंत फक्त एकच टार्गेट होतं, राधिका मसाले डेमॉलिश करणं. आणि मग तीच कंपनी अचानक तुझ्या नावाचा एवढ्या मोठ्या अमाऊंटचा चेक कसा काय देते, तोही आजच्या डेटचा. आज फोटोशूट होता आपलं गुरु. फोटोशूट ज्याच्यासाठी एवढी तयारी केली होती मी, आणि लिटरली तुझ्या जेन्युइन रिझन्स मुळे मी ते कॅन्सलही केलं, कारण तुझे जेन्युइन रिझन्स होते. आणि मग आजच्याच डेटचा चेक तुझ्या पॉकेटमध्ये काय करतोय, तेही शनायाची सिग्नेचर असलेला. शनायाची सिग्नेचर. राधिका मसालेचा चेक तुझ्या पॉकेटमध्ये काय करतोय गुरु. तू खोटं बोलत नाहीयेस ना माझ्याशी गुरु. मी आय डू ट्रस्ट यू ब्लाइंडली, यू नो व्हेरी वेल. राधिका, शनाया, तुम्ही तिघं मिळून मला फसवताय. सांग ना मला, तुम्ही फसवत नाही आहात ना गुरु. प्लीज माझ्याशी खोटं बोलू नकोस गुरु. तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. मला सगळे मिळून फसवताय. प्लीज माझ्याशी खोटं बोलू नकोस माया. प्लीज. अगं तू शांत हो. तू काय होतंय तुला. तू ऐकशील का माझं. हे सगळं काय आहे मग मला सांग. मी सांगतो ना तुला सगळं. तू शांत तर हो. एक काम कर, तू बाहेर जाऊन बस, मी तुझ्यासाठी कॉफी आणतो, तुला सगळं एक्सप्लेन करतो. नाही, मी इथून कुठे जाणार नाहीये. मला याच्याबद्दल खरं काय ते सगळं सांग. मी जाणार नाहीये इथून. माया, मी सगळं खरं सांगणार आहे तुला. मी कुठेही पळून जात नाहीये. आय एम जस्ट आस्किंग यू टू जस्ट वेट आउटसाइड. तू जा बरं, हॉलमध्ये बस, मी हे सगळं आवरतो, तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि आय विल एक्सप्लेन यू एव्हरीथिंग. ओके, ट्रस्ट मी. जा बरं, पण जा माया, कमा प्लीज.
गुरुनाथ सुभेदार खाल्ली परत माती. ज्याची भीती होती तेच झालं. आता काय करू? काहीतरी ड्रामा करावा लागेल आता.